आज ताई आणि मी गेलो तुळशीबागेत जाताच झालं आपल्या बाप्पाचं दर्शन झालं. पुढे गेलो आणि आज ऑड डे असल्यामुळे ना गर्दी एवढी नव्हती, कारण की संडे जर असता ना तर पाय ठेवायला पण जागा नसते, ट्रॅफिक तर असतेच, पण त्यामध्ये ना इतकी कशी गर्दी असते ना का आपल्याला. पुढं इतकं फुलांचं छान मस्त गल्ली म्हणजे अशी लाईन होती तर तिथे सगळे प्रकारचे फुलं होते, गजरे होते, हार होते, वेण्या होत्या, फुलं पानं बरंच काय काय होतं बरं का. मस्त दिसत होतं, एकदम छान, एकदम कलरमध्ये एकदम फ्रेश वाटत होता. आणि पुढे गेलो, पार्किंगमध्ये गाडी लावली, पार्किंग पण एकदम खाली होती. आणि टू व्हीलर असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पार्किंगचा, फोर व्हीलर असल्यानं प्रॉब्लेम येतो जरासा. पण आम्ही मस्त पार्किंगमध्ये आमची गाडी लावून दिली, ते तिथून पावती घेतली आणि गेलो तुळशीबागेमध्ये गेलो, शॉपिंग केली. शॉपिंगचे एवढे काही व्हिडिओ घेतले नाही ताईंनो, कारण की शॉपिंग आम्ही बरीच केली आहे. 1 तास द्यायचं तर आम्हाला 3 तास लागले होते तिथंच. आणि ताईंनी थोडंफार घेतलं तेवढंच बस, बाकी मी तर काही क्लिक केलंच नाही कुठं. नंतर मी सकाळपासून जेवलेले नव्हते, ताई म्हणजे थोडंसं तरी खाऊन घे काहीतरी. आणि मस्तानी घेतली, मस्तानी माझ्याकडून काही पूर्ण खाल्ल्याच गेली नाही. घरी आलं म्हणजे येतानाच दळण वगैरे घेतले आणि वंशूला घरी ठेवल्यामुळं ना सगळी चिंता फक्त वंशूचीच होती. शॉपिंग करतानाही तेच चालू होतं की वंशू राहतो की नाही, वंशू रडतोय का काय घरी. आणि आत्या असल्यामुळं ना एकदम मस्त राहिला तो, त्याला वरचं खायचं चालू केलं त्यामुळं शांत होता, रडला बिलकुल नाही. आणि हे सगळे सेट आणि सगळी शॉपिंग वहिनीसाठी करायला गेले होते मी बाळाला सोडून, कारण की त्यांच्या बहिणीचं लग्न आहे आणि सगळी शॉपिंग त्यांनी मला सांगितली होती करायला. आणि त्यांना मी सगळं पाठवत होते, काय काय कितीचं घेतलं आहे काय, त्यांना सगळा हिशोब देत होते, कारण की त्यांनी मला जेवढे पैसे पाठवले तेवढ्यात मी त्यांची सगळी शॉपिंग केली आहे. लहान वहिनीची पण शॉपिंग केली होती. आणि एवढी सगळी शॉपिंग बघून तुम्ही सुद्धा म्हणसाल की एवढी शॉपिंग केली आणि त्यात माझं एक सुद्धा गोष्ट मी माझ्यासाठी घेतलेली नव्हती, कारण की म्हणजे ना वेळ एवढा होत होता ना, सगळं मला खरेदी करायलाच खूप वेळ होऊन गेला. ताई हे बघा, ताईचं सगळं चालू होतं केवढ्याचं काय घेतलं आहे काय नाही सगळं त्यांना द्यायचं. आणि ताईंनी पण बांगड्यांचा सेट घेतले ते हे ताईचेच होते दोन्ही. परत चुलत जावेला त्यांना आता गावाकडं पाहिजे होते नाही का, जरा असं मंगळसूत्र वगैरे पण घ्यायचं त्यांना मॅटमध्ये. असं मी सगळी बरीचशी खरेदी करून आणलेली होती. पण एक हे होतं की माझ्यासाठी मी काहीच नव्हतं घेतलं आणि वेळही पुरला नाही एवढा. म्हटलं जाऊ द्या, असू द्या, आपण कधीतरी नंतर जाऊ, तेव्हा नंतर काही झालं तर नक्की घेऊ, कारण की वेळ पुरला नाही. आणि डीमार्ट आणि तुळशीबाग म्हटलं की वेळ पुरतच नाही, कधी कुठं वेळ निघून जातो समजत नाही, पैसे कुठं जातात तेही समजत नाही. घ्यायचं तर चालूच असतं, काहीतरी आपल्याला नवीनच आवडत असतं. जाऊ द्या, असू द्या, चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तुम्हाला माझे शॉर्ट्स कसे वाटताय नक्की कमेंट करून सांगा. हे बघा माझा वंशू कसा खेळत होता एकटाच मस्त, आणि ते बघून छान वाटलं, कारण तो रडला नव्हता ना बिलकुल. आणि तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटताय नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.